दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आज उत्तम शुक्रवार आणि आजच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आमच्या सर्वांच्या पापासाठी प्राण दिला. 7 शब्दावर आपण ऐकतोच आहे, परंतु आपण हा विचार करणार आहोत की मरण का? बघा, मृत्यूमुळे, कोणाच्या मरणामुळे जर जीवन मिळेल असं जर आपण आपल्याला कोणीतरी सांगितलं तर थोडंसं विचित्र वाटतं की कोणीतरी मेल्यानंतर कसं काही जीवन आपल्याला मिळू शकतं. बघा, आपण अवयव दान करतो, म्हणजे आपली किडनी दुसऱ्याला देतो किंवा आपलं हृदय दुसऱ्याला देतो किंवा आपल्या शरीराचे इतर अवयव आहे ते दिले जातात. म्हणजे एखादा मनुष्य जर तो मरणार असेल तर अवयव दान करतो, म्हणजे तो मेल्यानंतर त्याच्या शरीरातले जे भाग आहेत ते इतर गरजू जे आहेत त्यांना दिले जातात. म्हणजे याचा अर्थ एखाद्याला जर जगायचं असेल तर कोणाला तरी मरावं लागणार आहे. जुना करार जर आपण वाचला तर त्यामध्ये बघा की इस्रायल लोकांना जीवन देण्यासाठी देवाने मरणाचा उपयोग केला. फारोवर बघा, निर्गम 12 या अध्यायामध्ये आपण वाचतो. ह्यामध्ये आपण बघा असं बघतो की इस्रायल लोकांना गुलामगिरीतून काढण्यासाठी मोशेने बरेच प्रयत्न केले, परंतु प्रत्येक वेळेस फारो जो आहे हा त्यांना जाऊ देत नव्हता. आणि मग देवाने त्यांच्यावर पीडा आणल्या आणि शेवटची पीडा कुठली होती तर सर्व प्रथम पुत्र मारले जातील, म्हणजे जनावरांचे सुद्धा. परंतु इस्रायल लोकांना काय सांगितलेलं की तुम्ही तुमच्या दारावर कोकरू कापून त्याचं रक्त तुमच्या दाराच्या कपाळपट्टीवर लावा. आणि त्यावेळेस परमेश्वराने सर्व काही जे प्रथम पुत्र होते ते सर्व इस्रायल त्या लोकांचे मारून टाकले. फक्त इस्रायल लोक वाचले कारण त्यांनी ते रक्त कपाळपट्टीला लावलं होतं. आणि इस्रायल लोकांना ह्यासाठी की इस्रायल लोकांना जीवन मिळावं, त्यांची सुटका व्हावी. बघा, मत्तई नवा करारामध्ये जर आपण आलो तर बघा, मत्तयाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आपण वाचतो की ज्यावेळेस हेरोदाला समजलं की मागी लोक त्याला न येता परत येशूविषयी न सांगताच ते दुसरीकडून पळून गेले, हे ऐकून हेरोद खूप संतापला आणि त्यांनी आजूबाजूच्या बेथलेहेम आणि त्या आजूबाजूच्या परिसरामधले 2 वर्षाचे आणि त्यातल्या आतील कमी वयाचे सर्व बालकं मारून टाकले होते. ती बालकं, ते मरण झालं कारण आम्हाला जगायचं होतं आणि त्यामुळे येशू ख्रिस्ताला जगायचं होतं आणि म्हणून ते मरण त्या ठिकाणी आलेलं होतं. आम्ही आमचे पापी जीवन ज्यावेळेस मारून टाकतो त्यावेळेस आम्हाला नवीन जीवन प्राप्त होतं, आम्हाला नवीन जीवन मिळतं. आणि तसेच ज्यावेळेस आम्ही आमचं हे नश्वर शरीर आहे हे सोडून देतो किंवा हे त्याग करतो किंवा त्याचं मरण होतं त्यावेळेस आम्हाला सार्वकालिक जीवन मिळतं. आणि ह्या सर्वासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर मरणं गरजेचं होतं. ह्यासाठी सर्व चौकशा संपल्यानंतर त्याला वधस्तंभावर ते खेळण्यासाठी घेऊन गेले. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन. रोमन्स चॅप्टर 5 and verse 8. परंतु देव आपल्यावरच्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.